तुम्ही इंजिनची गोष्ट सांगत होता. होय. तर इंजिनमुळे जो पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर तिच्यात मुळात कार्बनचा जो उत्सर्ग असतो, जर आपण कोळसा वापरला तर त्यातून किती कार्बन निर्माण होतो, आणि पेट्रोल किंवा एखादं डिझेल वापरलं तर त्यातून किती कार्बन तयार होतो. तर आता बघा, आता पहिला आपण काय करू की पृथ्वीवरची परिस्थिती बघूत कार्बनची. बरं. 1750ला इंजिन सुरू झाल्यानंतर 280 ppm कार्बनचं प्रमाण होतं. 280 पाहिजे किती 350 ppm. बरं. आता झालं किती 427 ppm. जास्तीत जास्त 350 पाहिजे. 350 म्हणलं की जीव जंतू माणूस जनावर पृथ्वीवरचे सगळे आराम आबाद राहणार. बरं. 350ला आता झाले किती 427. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि आपल्या विनाशाला सुरुवात कधी होणार आहे 450ला. बरं. 450 नंतर 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय याचं पृथ्वीवर राहणं अशक्य होईल. नरकात राहिलेलं बरं, पर पृथ्वीवर राहणं नको, अशा पद्धतीचे दिवस येतील. एवढं आता हे सिद्ध झालेलं आहे. आणि मग आता हे जर 450ला जर होणार असेल आणि आता 427 आहे, तर मग आता हे 430 झाल्यानंतर काय झालंय तर मी तुम्हाला थोडक्यात जरा विश्लेषण करून सांगतो. 2000 पॅरिसमध्ये जगभरातले सगळे तुमच्यासारखे पत्रकार, सगळे शास्त्रज्ञ, सगळे पंतप्रधान, राष्ट्रपती एकत्र आले आणि त्यांनी काय सांगितलं 2030 नंतर 100 दिवस येणारा पाऊस 52 तासात येऊन जाणार आहे. बरं. 100 दिवस पडणारा पाऊस 52 तासात येईल असं पॅरिसमध्ये 15 मध्ये सांगितलं. काही लोकांनी काय सांगितलं की आयपीसीसी जी संस्था आहे, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, 1988 पासून 198 देश आणि 1100 शास्त्रज्ञाला घेऊन ते काम करते. अशा संस्थेवर काही लोकांनी आरोप केला की भीती दाखवलाले. आता गंमत बघा, भीती दाखवते म्हणणाऱ्याने 30 नाही, आता 24 संपलं 25 सुरुवात झालं. काय झालं, दुबईमध्ये 70 मिलीमीटर वार्षिक पर्जन्यमान असतो. या गेल्या वर्षी म्हणजे 24ला एंडला दुबईमध्ये 1 दिवसात पाऊस पडलं 170 मिलीमीटर. बापरे. 2.5 वर्षाचं पाऊस 1 दिवसात पडलं. ठीक आहे. एक आपल्या देशामध्ये तुतीकोरीन, तामिळनाडूमध्ये तुतीकोरीनमध्ये 18 डिसेंबर 2024ला 960 मिलीमीटर पाऊस रात्रीत पडलं. 960 मिलीमीटर म्हणजे निलेजी किती माहितीये, 3.25 फूट पाऊस पडले एका रात्रीत. झालं. तुम्हाला सांगतो असं चित्र कुठं दिसलं मला की आपल्या ह्याच्यामध्ये डेर्ना नावाचं शहर, डेर्ना नावाच्या शहरामध्ये एका रात्रीत 18 महिन्यात पडणारा पाऊस पडला आणि 1.25 लाख, लिबिया देशातलं डेर्ना शहर 1.25 लाख लोकसंख्येचं एका रात्रीत होऊन गेलं. 40,000 बॉडी सापडल्या. तिथल्या शेखनी सांगितलं जगाला की आम्हाला हे बॉड्या एकदम पूर्ण काही शक्य नाही, तर या बॉड्या ठेवण्यासाठी आम्हाला प्लॅस्टिकच्या बॅगा द्या. ठीक आहे. आता झालं, आता आपण लगेच येऊत. आता पंजाबमध्ये पाऊस पडला, असं कधी बघितलं तुम्ही? 1400 गावं पाण्यात आहेत. हरियाणा तसंच आहे. तुम्हाला अत्यंत भयानक गोष्ट सांगतो, उत्तराखंडमध्ये 15 दिवसात 19 वेळेस ढगफुटी झाली आहे आणि 27 वेळेस महापूर आलेत. उत्तर काशीमध्ये एक गाव 30 सेकंदात होऊन गेले. जी परिस्थिती काश्मीरची आहे, जम्मूची आहे, उत्तराखंडची आहे, पंजाबची आहे, हरियाणाची आहे. आता शहरं जर बघितले तर या वर्षी मुंबईमध्ये विमान वाहतूक बंद करावी लागली, रेल्वे बंद करावी लागली. असंच पुण्यात झालं, असंच नागपूरमध्ये झालं, असंच दिल्लीमध्ये झालं, असंच न्यूयॉर्कमध्ये झालं, असंच बीजिंगमध्ये झालं, असंच पाकिस्तानमध्ये झालं. म्हणजे जगभरामध्ये बघा, न्यूयॉर्कमध्ये तर जवळपास किती 3000 उड्डाणं रद्द करावी लागली त्यांना. 1.5 फूट बर्फ विमानतळावर साचलं होतं. पावसाळ्यात
पाऊस जास्त पडलं, हिवाळ्यामध्ये बर्फ साचलं, पावसात बी विमानं बंद आणि उन्हाळ्यात बी विमानं बंद. आत्ता फ्रान्समध्ये द्राक्षाच्या बागा, हिरव्या द्राक्षाच्या बागा 80 वर्षात कधी घडलं नव्हतं. बीबीसीने सांगितलं की आता द्राक्षाच्या बागा जवळ लागलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅनडामध्ये आत्ता एका 24 तासात 11 किलोमीटर 18 लाख हेक्टर जंगल जळून खाक झालं. सान फ्रान्सिस्कोमध्ये अमेरिकेमध्ये 10 कोटीपासून 100 कोटीचे घरं, जगातल्या 2 लाख लोकांचे, त्याच्यापैकी 6 भारतीयाचे घरं होते, 15 दिवसात जळून गेलं. ट्रम्प काही करू शकलं नाही ना अमेरिका काही करू शकलं नाही. आणि मग असेच वनवे जगभरामध्ये, अशीच ढगफुटी जगभरामध्ये. आता राहिला युरोपमध्ये 41 डिग्री टेम्परेचर. आता अख्खी कातडी भाजून निघाली. आपल्याकडे जसं उन्हाळ्यामध्ये म्हशी पाणी दिसलं की पाण्यात जाऊन पडतात, तसं युरोपमध्ये लोक जिथं फवारे दिसले तिथं फवाऱ्याच्या खाली जाऊन फवलेले. एक एक माणूस सोबत फॅन घेऊन फिरलाय. असं आता हे सगळी जगाची परिस्थिती तयार झाली. टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.